हेलो सुरुलुलु. पहिला तर गाडीमध्ये फक्त 200 रुपयाचं तेल टाकलंय, नेट कामावर निघालो. कामावर कुठं जायचं का काय सुद्धा माहित नाही बरं का. पहिले तर काठीमधनं गोडे घेतले, तिथनं निघायचं आपल्याला कामावर. हे काम का आपलं ना बरं का, कारण विषय काय माहितीये का, आपल्या मित्रानं काम आपल्याला दिलेला आणि कुठं आहे ते सुद्धा माहित नाही. फक्त लोकेशन सांगितलंय गावाचं, तिथं जायचंय आपल्याला. गावामध्ये आलं का आपल्याला घरमालक भेटले तर त्यांनी आपल्याला न्यायला चालू केले, कुठं वाड्याने दाऱ्याने खोऱ्याने कुठे घेऊन चालले. पण मागाने गाडीवर झोपलंय का जागा काय कळेना झालं ना. जागा आहे घरमालकानं कुठे घेऊन आले तर बरं का आपल्याला काय सुद्धा कळलं ना बरं का शेवटपर्यंत. चलिए शुरू करते हैं. पहिल्या रूमचं काम चालू करायला केलं बरं का, पण तुम्हाला सांगतो झाट व्होल्टेज नव्हतं, कसं झोल पडेना झालं होतं बाहेरच्या साईडला. तुम्हाला सांगतो असलं बेकार टेन्शन यायला लागलं होतं. पण काय करणार म्हणलं, आता काम घेतलंय फायनल तर करावं लागणार आपल्याला. कसा तरी एक होल पडाला नाही म्हणलं तर 15 मिनिटं गेले ते बरं का. परत चला वरच्या सिलिंगवरनं पट्ट्या मारून घेतल्या त्या, आणि नंतर जे लाईटीनं टाइमपास केला तुम्हाला सांगतो, हे चार्जिंगचा बल्ब आहे त्यामुळे तुम्हाला वाटलं असं लाईट आले नाही म्हणलं तर अक्षरशः 2 तास आल्यानं मी झोप खाली आणि नंतर परत चला लाईट आले. आता सिलिंगला पट्ट्या मारायचा विषय काय माहितीये का, भिंतीला होलं पडा नाही कॉलमला तर कशी होलं पडणार आहे त्यामुळे काय जास्त लोड घेतला ना, आम्ही डायरेक्ट सिलिंगला पट्ट्या ठोकून टाकले. माझं इथलं होल मारून झालं का, आणि तिथलं खालचा हँगर काढायला लागला. कसं काढते बघा, काय वागा लागला का, आणि कसं तर थोडं प्रेमानं काढायचं तर नाही, वाटोळ करून टाकायचं. वाटोळ केल्याशिवाय कामच होत नाही आपलं. आता त्या हँगरचा काय तर उपयोग होणार आहे का सांगा बरं भावानं. पण आपण रूम पूर्ण फायनल करून टाकली. फायनल म्हणजे डायरेक्ट होल्डर बल्ब लावून बरं का. आणि नंतर जेवायला बसला ना, आणि नंतर नवीनच चालू केले गाजरन काकड्याच घेऊन येते व्यायाम चालू केल्यापासून. जेवण झाल्यावर बरं चला उठून बघितलं बरं का, घरमालकाने कुठल्या कोकस्थानात आणले काय कळेना झालं. इथं मानव वस्ती नावाची गोष्ट कुठं दिसेना झाली होती. पण कसं आहे माहिती का, काम असतंय, मग ते कुठं का असं काम करावं लागणार आपल्याला. कौन है ये लोग? काऊन लोक मेन आणायचा दुसरं कोण सुद्धा नाही इथं कामावर. जेवण झालं का, बाथरूम पासल्या पॅसेज मधून सगळ्या रूमकडे जेवढ्या काय मेन्स जाते का, तिथनं पट्ट्या मारून सगळ्या मेन्स टाकून दिले. आणि अजून एक म्हणजे बाथरूम मधलं पण सगळं काम करून टाकले राहिले ते, म्हणजे फक्त आतमधली होल्डर लावायची. आणि बाथरूमच्या कडचे जे रूम होते का, तिथल्या सगळे लहान दोरी मारून घेतले, आणि परत त्याला खालच्या साईडला होल पण मारून घेतले, म्हणजे डायरेक्ट उद्याच्याला पट्ट्याच मारायला येते तिथं. आणि शेवटला लाईटीनं मज्जा केली, त्यामुळे आणायला म्हणलं नेट घराकडे निघू आपण, तिथं थांबण्यात काय सुद्धा मज्जा नाही. आणि येताना चांगल्या रस्त्याने आलतो बरं का, पण घर मला काय म्हणलं माहिती का, तुम्ही मधनं जावा, मला तुम्हाला 1 नंबर रस्ता भेटते, काय सुद्धा टेन्शन नाही, डायरेक्ट दैवडीच्या पाठीला निघता तुम्ही. आता घरमालकांना सांगितलं म्हणल्यावर खोटं तर थोडे सांगितलं असणार आहे, त्यामुळे कुठनं पण निघा लागला होतो आम्ही. पण मला काय विश्वास नव्हता, त्यामुळे आणायला म्हणलं पहिलं तर तू मॅप चालू कर म्हणलं, त्याशिवाय आपण काय पुढे जाणार नाही. त्या गाडी चालवून माझ्या गाडीचं तुंतुन झालं, आणि मागे निवांत हसत बसला. पण घरमालकांना सांगितल्याप्रमाणे बराबर आम्ही दैवडीच्या पाठीपाशी आलो बरं का. चला भावानो, तुम्हाला जर व्लॉग आवडला का, लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की, कारण पुढचा अजून एक पार्ट येणार आहे ह्या व्लॉगचा.